साड्या नेसवल्या व्यवस्थित. तुला मी कावाची आवाज देते आम्ही. तर हे बघा अशा दिवा बिवा लावून इथं थोडी पूजा हळदी कुंकू करायचं आणि त्याच्यानंतर का अजून काही राहिलेलं आहे. हा ते मखर आणला. हा लग्न झालं. काय करते दीदी, काय करते? हा रांगोळ काढते का? ते बघा तयारी चालू आहे. इकडं आतमध्ये लक्ष्मी घ्यायची, इथून वाजत आतमध्ये न्यावं लागतात. तर पाठ ठेवून मस्त रांगोळी गिंगोळी काढून व्यवस्थित पावलं बिवलाचं हे बघा ठसे. नको ना दीदी, तिथं काढते का तू? चल उठ आता, चल चल आतमध्ये चल चल. ते बघा आतमध्ये घेऊन चालले. तर मित्रांनो, तर चला आज आम्ही चाललोय दोघ जण फिरायला. हो, त्यापूर्वी काय माहितीये का, बरेच कॉमेंट्स येऊ लागल्या होत्या सुदर्शनच्या व्हिडिओला आणि माझ्या इकडे पण कॉमेंट्स येऊ लागल्या की दादा तुम्ही चेहऱ्याला काय लावताय, तुम्ही एवढा चेहरा कसा ग्लो करतोय वगैरे असं तसं हे ते. म्हटलं चला आज सुदर्शनच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगून देतो की आम्ही काय यूज करतो. तर तुम्हाला लास्ट टाइम माहिती असेल की आपण एक क्युअर स्किन ऍप बद्दल बोललेलो होतो. तर ते क्युअर स्किन ऍप जे आहे ना आपल्या प्ले स्टोरला अवेलेबल आहे. ते डाउनलोड केलं, त्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम विचारला जातो की तुम्हाला केसांचा प्रॉब्लेम आहे की चेहऱ्याचा आहे. आपण तिथे चेहऱ्याचा सिलेक्ट केला, म्हणजे क्युअर स्किन ॲप आहे ना ती फक्त चेहऱ्यासाठीच नाही तर केसासाठी पण काम करतं. तर तुम्ही जर चेहरा सिलेक्ट केला तर तुम्हाला काही प्रश्न विचारले जाते डॉक्टरांकडून की तुम्हाला पोल्युशनचं ॲलर्जी आहे का, तुम्ही दिवसातून किती वेळ बाहेर राहताय, तुम्हाला बीपी शुगर असं काही आहे का, सगळे डॉक्टर तुम्हाला विचारतात पद्धतशीर. आणि त्यानुसार आपल्याला एक किट तयार करून पुन्हा ते फोटो पण घेतात ना. हा, एक समोरून फोटो घेतात आणि एक साईडनं फोटो घेतात आणि त्यानुसार आपल्याला एक पर्सनलाइज किट तयार करून भेटते जी आपल्या स्किनला सूट होईल अशी, किंवा तुमच्या स्किनचे जे जे प्रॉब्लेम असतील त्याच्यानुसार किट तयार करून मिळते. आणि ती किट आपल्याला 1600 रुपयापर्यंत भेटते. एक 2100 वाली असते, जर कधी आपल्याला लवकर रिझल्ट लागत असेल तर आपण 2100 वाली चूज करायची, किंवा मग 1600 वाली जर आहेच तर त्या किट जर आपण नियमित यूज केली तर आपल्याला चांगला आणि लवकर रिझल्ट भेटतो, कारण की ती आपल्याला आपल्या स्किन नुसार भेटलेली असते. जी किट असते ती प्रत्येकाच्या स्किनसाठी वेगळी असते, कारण की प्रत्येकाचा स्किनचा प्रॉब्लेम हा वेगवेगळा असतो. जी मला भेटलेली आहे ती तुम्हाला भेटणार नाही, कारण की तुमचा प्रॉब्लेम वेगळा असणार आहे. आता क्युअर स्किन ऍप जे आहे ना त्यामध्ये तुम्हाला बेनिफिट सांगतोय. आता आपण बाहेर जर कधी काही इलाज करायला गेलो तर डॉक्टर आपल्याकडून 1000 रुपये घेतो आणि परत गोळ्या औषधं त्याचे झालेत 3000 रुपये, असे 3-4 हजार रुपये आपले. आणि त्याच्यानंतर डबल 1 महिन्याला 15 दिवसाला आपली डबल ट्रीटमेंट असते, त्याच्याकडे त्याची फीस वेगळीच असते. तर क्युअर स्किन ऍप मध्ये हा फायदा आहे की आपल्याला कुठलेही डॉक्टराला चार्जेस द्यायची गरज नसते. त्यामध्ये आपल्याला डॉक्टर जे आहे डाएट प्लॅन देतात, परत आपण पाणी किती प्यायला पाहिजे, कधी प्यायला पाहिजे हे सगळं काही सांगतात. आणि सोबत जे आहे डॉक्टरांचा कॉलवर कॉल येत असतो, म्हणजे फॉलोअप असतो, महिन्याचा असतो आणि ते 24 तास आपल्याला चॅटवर अवेलेबल असतात ते. तर एवढा सगळा फायदा क्युअर स्किन ऍपचा आहे. आता तुम्ही विचारत होते म्हणून आम्ही हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. जर काही तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल तर लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण आहे आणि कमेंट सेक्शन मध्ये पण पिन केलेले, तिथं जा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तर कधी तुम्हाला किटवर जर कधी लागत असेल डिस्काउंट तर तुम्हाला कुपन कोड देतो वैशू100, हा यूज करा, तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळणार आहे ऍडिशनल. आणि लवकर जा ऍप्लिकेशन डाउनलोड करा. कुठं चालवली? अरे 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 सांडून नको देऊ ना दीदी. हा पित्ती काकुल विचार आटपला का म्हणत. पित्ती काकुल विचार ना आटपला का तुमचा. त्याला ऐकूच येत नाही. ऐकू येत नाही म्हणा पित्ती काकूला. हे बघा अशा प्रकारे सगळे ठसे. आणि इकडं बघा काल जो पडदा आणलाय मी तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, पण आम्ही असं आधीच टाकून दिलाय. हे बघा अशा प्रकारे. कसं आहे माहिती आहे का, जागा कमी असल्यामुळे ॲडजस्ट आहे, तुम्ही समजून घ्या. आता हे अशा प्रकारे आतमध्ये बघा अशी डिझाईन आहे, अशी डिझाईन आहे.
आणि खाली अशा आई ह्या पायऱ्यावर असं काहीच नाहीये का? फळ्या टाकायच्या फळ्या आहे का? मग ते लोखंडाच्या पट्ट्या बनवून घ्यायच्या होत्या आपण. बनवूनच घेऊ आपण आता पुढच्या वर्षीसाठी. त्या फळ्या बी आता बेताच्या नाही, फक्त एकच आहे बेताची आपली, तर मग ते आता फ्लायवूड कापून जिकून काही खाऊ आता. मग पटकन करा आता. कधी करणार तुम्ही? आता आणून मी काढून ठेवले ना. ठीक आहे. सगळं कसं आहे, कधी केलाय तू हे सगळं एवढं हे अँगल बिंगल हे कधीपासून केलं आपण? अँगल आणले 5 वर्ष झाली आणायला. दरवर्षी पैशामुळे एक एक वस्तू आणल्या का? तेव्हा लय अडचण होती, पण मग ते ना आणले 1600 रुपये स्वस्त भेटलं. परतूरला तर ते रेल्वेने घेऊन आली ती. घरी ना? हा कसं होतं माहिती का, पहिले आम्ही एवढं हे नव्हतं ना, त्याच्यामुळं काय आहे, नानानं 2 वर्ष आधी बनवून घेतलं हे सगळं. फक्त अँगलचं 1500 रुपयाला. आणि हे पडदा माझ्या मागं लागून त्यांना मी आणून दिला ह्यावेळेस. तर आवडला का पण पडदा आणलेला तुम्हाला? आवडला, बरोबर झाला. मस्त आहे ना? थोडा मोठा झाला, पण मग आपलं नाही, आपल्या घराच्या ऍडजस्टमेंट नुसार आणावा लागला ना तो. तर हे बघा, बाकी सगळी तयारी झाली. हो, काढल्या महालक्ष्मी आता बाहेर न्यायच्या, बाहेरून घरात आणतात वाजत. ठीक आहे, चालतंय. हे बघा, ही तयारी अशा प्रकारे झालेली आहे. तर हे बघा, ह्या बकेटमध्ये ठेवलेलं होतं आमच्या महालक्ष्म्या आणि आईने एक एक काढलाय. पण असा प्रॉब्लेम झालाय, काढता काढता इकडून थोडं इथं हे बघा, इथं थोडं स्क्रॅच पडलंय. पण जाऊ द्या, कारण ते एकावर एक ठेवलेलं असल्यामुळे ते तसं झालं असं म्हणती आई. तर हे बघा, बाकीच्या महालक्ष्मी आमच्या एकदम अशा व्यवस्थित ठेवलेल्या आहे. आई इथं दिवा लावलाय. आणि नाश्त्याला असतं का? फराळ का? आल्या का? हे वाजवायचं सांगितलं चिकून येताना बाहेर बाहेर घेऊन चल. हे बघा, अशा प्रकारचं काढून ठेवलेलं आहे. इथं गणपती बाप्पा आहे. आणि इथून आता काय करायचंय? बाहेर घ्यायच्या, तिथं बाहेर खाली कुंकू द्यायचे, मग वाजत घरात आणायचे. मग एक जण ना की किंवा कुठे चालले तर म्हणून त्याच्या समजा घराचं नाव आणि सुदर्शनच्या घरात, अशोकरावच्या घरात, असं मनात आणावं लागतं का? तुला माहिती ना, दरवर्षी तूच ठेवते ना. तर हे बघा, अशा प्रकारे कोण गेलं बाहेर आणि तिकडून आत कोण आणन? ठीक आहे. तर आई घेते आता बाहेर आणि त्याच्यानंतर आत वैष्णवी आणणार आहे. बाहेर वैष्णवी रांगोळ ते सगळं ठेवलंय, पाठबीट सगळं ठेवलेलं आहे ना. चला बघा, अशा प्रकारे आता घेऊन जायचंय, बाहेर ठेवायचं आहे. तिथं पूजा करावं लागते काय? हळदी कुंकू लावायचं आणि डबल घरात आणायचं. हे बघा, अशा प्रकारे पावलं ते. हे बघा, अशा प्रकारे ठेवले. दीदी चल चल, ते वाजवायचं, ते ठेवून दे ते. हा, मी देतो तुला, हे वाजवल्यावर देतो, ते वाजवल्यावर देतो तुला दीदी. तर हे बघा, अशा दिवा बिवा लावून इथं थोडी पूजा, हळदी कुंकू करायचं आणि त्याच्यानंतर घे तुझ्या हातात. कोण? दीदी येते. हे बघा, फुल बेल आणलेलं आहे. आणि आज लवकर टाइम असल्यामुळे आमची इथं लवकरच चालू आहे करणं. असं धरायचं, असं. झाली पूजा करणं चालू. दीदी तू देते हळदी कुंकूला? नाही तू नको. नको दीदी, तुला नाही लावता येणार. नको दीदी. तर हे बघा, झाले काय तयारी पूर्ण? हळदी कुंकू लावते एकमेकांना आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला घरात आणायचे. तुमच्या इकडे कशी पद्धत असते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण काय माहिती का, सगळ्या गावांची वेगवेगळी पद्धत असते नाही का. बघा, अशा प्रकारे आतमध्ये घेऊन आलेले आहे आणि इथं ठेवलेले आहे. आता इथली सगळी तयारी करायची यांना आणि ती तयारी झाल्यानंतर वरती सगळे हे करायचंय. आमची बाई रडतीये. हा,
थांबा आरामात उचल. तर तिथं तयारी करायची आहे, त्याच्यामुळे इकडं आणून ठेवा. पाटगीट टाकलेलं आहे ना, तिकडं पाट रांगोळ काढलेली आहे, इकडं आणून ठेवा. हे बघा अशा प्रकारे नंतर सरकून घ्या. लग्नाच्या आधी कसं आहे माहितीये का, माझ्या आईला एकटीला किती वर्ष करावं लागलं आहे तुला एकटीला? 5-6 नाही पोरी गेल्यानंतर 4-5 वर्ष आली एकटं. ते सगळं काम आणि ते आटपत नव्हतं, पण सगळं स्वतःच्या हातानं करून सगळं व्यवस्थित. नाही काही कोण यायचं सोबत तुला? ह्या लहान लहान पोरी हे ते. रांगोळ काढली ना पिल्ल्या तू बाहेर? हे बघा त्यांना फराळासाठी ठेवलेलं आहे. पाणी फिरून दिवा बिवा लावून. आता काय करायचंय वैष्णवी नंतर? आता बाकी सगळ्या गोष्टी आवरायच्या आहे ना? ठीक आहे चालतंय. आता सगळ्या तुमच्या गोष्टी आहे ना बाकीच्या त्या करून टाका. तर हे बघा पायऱ्या बसवलेल्या आहे 1, 2 आणि 3. आईने केलं ऍडजस्टेबल आहे. नेक्स्ट टाइम आणू ना आता. तर हे बघा सगळं घेतलंय पुसून. भरले का? हे बघा याच्यात गहू टाकलेले. याच्यात काय टाकले वैष्णवी? गहूच टाकलेले का? कपडे ते आहे तिथे गेल्यावर घालते ना येतो का नाही? कस काय? हो का? ते बघा सानूची साडी पण ते घातलेलं नसते करत नाही. हा का? चालतंय. तर हे बघा अशा प्रकारे तयारी चालू आहे. किती वेळ लागणार तुम्हाला आता? वैष्णवी आता इथून पुढचा व्हिडिओ तुला घ्यायचा आहे. मी चाललोय जालन्याला. तर तू आता काय कर माहितीये का, सगळ्या गोष्टी आता हे बसवणं झालं किंवा बसवायचं तिथं नेलं ना वैष्णवी, तर काहीच नाही, नॉर्मली तू जे करते ते काम सांग फक्त व्हिडिओ. तू आणि आहे आम्ही दोघी जणी असं करतोय. हा साडी नेसवताना आवनीला आवाज द्यायचा, तिला पकड म्हणायचं. तर साडी नेसवताना पण बोलत राहायचं. नाही करे आई बोलू शकते, तू बोलू शकते, बोलायचं. मस्त असा व्हिडिओ घ्या. मी जातो ते काय आणायचं असेल ते बी आणतो आणि येतो जाऊन जरा. सगळं 1-1 वर्षी तू घेतलं नवीन 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 नवीन. काय आता शिक पूर्ण सेट झाला का महालक्ष्मीचा आपल्याकडे? का अजून काही राहिलेलं आहे? हा एकदा ते मखर आणला. हा आणि आज 2 वर्षी नाही लग्न झालं त्यासाठी मला महालक्ष्मी आपल्या घरी सांगा. माझं लग्न झालं तेव्हा 6 वर्षी ना. म्हणजे बघा आमच्या इथं सगळं आणायला पण हे नव्हतं, बजेट नसायचं. बजेट म्हणजे केलं तर होतं, पण परिस्थिती बघता सगळ्या गोष्टी बघता घ्यायला नव्हतं जमत ते एवढं सगळं सोबत. नाही काय साड्या जुन्याच राहत होते समजा, लग्नातलेच साड्या अशाच घरातलेच मायातलीच होती, पण आता नवीन आणल्या, दरवर्षी नवीन आणायला लागतात. एवढा बदल झालाय बघा. हळूहळू हळूहळू बदल होतोय आणि आता बऱ्यापैकी सगळं आपलं घरीच आहे. तरी पण पायऱ्याचं तुम्ही पाहिलं ना, पायऱ्याचा तरी प्रॉब्लेम आहेच, कारण त्याला फळ्याच लावलेल्या आहे. त्याला पट्ट्या लावून आणतो. आता पुढच्या वेळेस देणार नाही एक पट्टी टाकायची. तर असा विषय. आणि बऱ्यापैकी आता सगळं रेडी झालेलं आहे. आणि आता किती वाजेला आहे? 5:30च्या आत बसवायचं ना. एकदा चहा घ्या मस्त आणि सुरुवात करा, कारण तुम्हाला वैष्णवीचा व्हिडिओ बघायला भेटणार आहे इथून पुढचा. तर चला भेटतो आम्ही थोड्या वेळात. सगळं केलेलं आहे, थोड्या मांडून घेतल्या आता साड्या, ते नेसायचे त्यांना. आता पायऱ्या हे 2-3 डबल, एक खाली छोटी एक पायरी करू.
एकदा साड्या नेसवल्या की मग परफेक्ट होऊन जातील. मग बाकीचं काही एवढं ताण नाही राहत. साड्या नेसवण्याचंच थोडं अवघड वाटतं. त्या टाईपमध्ये साड्या नेसवण्याचं चालू आहे. पण आता थोड्या आता पदर गिदर त्यांचे मुकुटे ठेवायचे बाकी. हात लावलेले, बांगड्या घातल्या हातामध्ये. आता हार पोत ते घालायचे राहिलेले, नथ घालावं लागल, मिरी पिना ते लावायच्या राहिलेले आहे. मी सगळं पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे कशा दिसते आहेत, काय दिसते आहेत. तर हे बघा, आणखी खेळ ते मांडायचं राहिला, 2 लहानाले पिलुंडे मांडायचे राहिलेले. हे बघा, कानातले घातले, टिकली लावलेली आहे, साड्या नेसवल्या व्यवस्थित. तुला मी का वाची आवाज देते आम्ही हे घालायचं काय ते घालायचं न घालू. पाच नाही वाजले तरी ती गौरी नम्रता धरी महालक्ष्मी ते दाखव. तिकडे जाय. आपण त्या पोथी आणल्या ना, ते हे अक्का साहेब ते नका घालू. नाही घालू तिथे लंबले. हे बघा, नथ घातलेली, दोघींना पण नथा घातल्या आणि मोत्याचे हार घातले, कानातले पण घातलेले, हे टिकली लावलेली आहे. हे बघा, अशा साड्या नेसवल्या अशा प्रकारच्या. आता मिरी पिना लावून घेऊ एकदा. बांगड्या ते अगोदरच मेहंदी आलेली आहे हाताला. हे बघा, हिचं थोडं पदर दिसायला, पण ते जेव्हा हे घातलं तेव्हा हे होईल. हे मस्त दिसाय. ही पोत खराब नाही झाली का? नाही नाही, आपण आणलेलं कुठे त्या एकीचे नेसवायला गेली साडी की एक हे व्हायली पदर हे ना मिऱ्या जमना. पण बसले आता व्यवस्थित, छान दिसायला दोघी पण. कमेंट मध्ये नक्की सांगा कशा आहे, काय आहे महालक्ष्म्या, साड्या कशा दिसायल्या. गजरा ते लावलेलं आहे बघा. कमेंट मध्ये कशा दिसायला नक्की सांगा. समोरूनचा असा माग ठेवू का समोरून ठेवू गजरा? होय आत्या, गजरा म्हणलं समोरून ठेवू का माग ठेवू? असा समोर ठेवला जमतो का? असा चांगला दिसतो. टोप येत आपल्याकडे, ते टोपच ठेवू ना. टोपालाच लावली दे सोडून तसं. हिला पण आहे गजरा. हे बघा, हिचा पण आहे गजरा लावायचा आहे. हे बघा, दोघी पण रेडी झाले. आता खेळणी आणि ते 2 पिलुंड ठेवायचे बाकी आहे, ते आता ठेवू आणि मस्त खेळणी मांडून नंतर मी तुम्हाला भेटतेच, नंतर दाखवतेच कसं काय केलेलं आहे. तर हे बघा, पिलुंड्याची पण तयारी झालेली आहे. हे बघा, सानूची साडी नेसवली तिला पण. कशी दिसायली कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, मुलाचं पण. आणि हे बघा, टोप बीप सगळं घातलेलं आहे. पूर्ण तयारी झाली. आता फक्त खेळणी मांडण्याचं राहिलेलं आहे काम. आणि तुमचं आवरलं का? हो आवडलं. हो पूर्ण? हा, थोडस राहिलं. आवनी पण काही मदत करू लागायला आलेली आहे. आता इथं मध्ये चौरंग मांडू, कळस मांडू, गणपती बाप्पा हे सगळं मांडण्याचं. हे खाली एक पायरी करायची आम्हाला. आणखी अशा प्रकारे चालू आहे आमचं. बाकी सगळा इकडं पसाराच पसारा आहे. आता तो आवरायचा आहे थोडाफार आणि खेळणी मांडायची आहे.
कमेंट करून नक्की सांगा कशा आहे महालक्ष्म्या. सगळी खेळणी आहे, बाहुली ते मिररचं सामान ते सगळं आहे. आता हे खेळ काढायचा आहे, मांडायचा आहे. हे बघा सानू बघा काय करायली ग. किती वेळेस पिला दुधूच्या? 2 वेळेस. बरं वाटायला का तुला? इकडे पाय ना. बरं वाटायला काय झालं होतं? आणखीन सर्दी 2 जिट्टू. तिची साडी नेसवली पिलुंड्याला आणि इकडे हा ड्रेस घातलेला आहे. आता खेळणी मांडायची राहिलेली आहे. हे बा असं काही